नाशिकमधील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीची एकनाथ शिंदे यांनी आता दखल घेतली। रात्री उशिरापर्यंत शिंदे यांनी नाशिकच्या नगरसेवकांसोबत बैठक घेतली। प्रत्येक नगरसेवक पदाधिकाऱ्यांशी शिंदेंनी स्वतंत्र चर्चा केली। उपमहापौर आणि गटनेते निवडी दरम्यान काय झालं प्रत्येकाकडून त्यांनी स्वतः माहिती जाणून घेतली। पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत एकत्र काम करण्याच्या सूचना आणि आदेश सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। महेश महाले आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते महेश। शुभम, अगदी खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल तर नाशिकच्या शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी ही उफाळून आलेली होती। उपमहापौर पदावरून खरं तर रस्सीखेच जी होती ती दोन गटामध्ये सुरू होती। पक्षाने अखेर विलास शिंदे यांचं उपमहापौरपदी निश्चित केलं, मात्र यावरून दुसरा गट हा नाराज झालेला होता आणि महानगर प्रमुख बंटी तिडमे यांनी नाराज होत 2 दिवस ते नॉट रिचेबल झालेले होते। मात्र उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला आणि त्यांनी राजीनामा देण्याचा जो इशारा दिला होता तो मागे घेण्यात आला। यानंतर जर बघितलं असेल तर काल नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांनी 1-to-1 चर्चा केलेली आहे आणि पक्षाच्या अंतर्गत काय गटबाजी असेल ती सोडून एक दिलाने एक मनाने काम करावे असे जे आदेश आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिलेले। आता या आदेशानंतर शिवसैनिक किंवा शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कशा पद्धतीने एकत्र काम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या अनुषंगाने पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।